नमस्कार. दादानामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मांडकी या गावामध्ये आलेलो आहोत. खरं तर मांडकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आदरणीय व्यक्तीचं नाव उभं राहतं, ते म्हणजे मानसिंग तात्या. गेली अनेक वर्ष जसं मला आठवतं आहे तसं मांडकी आणि मानसिंग तात्या हे नाव किंवा हे सूत्र जोडलेलं आहे. गावच्या विकासामध्ये मग कोणताही विकास असू द्या, शैक्षणिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो किंवा कारखान्याच्या माध्यमातून, दूध संस्थांच्या माध्यमातून किंवा सोसायटीच्या माध्यमातून झालेला आर्थिक विकास असो, त्या विकासाच्या अग्रक्रमी तो विकास घडत असताना मानसिंग तात्यांची भूमिका ही सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मानसिंग तात्यांची भूमिका ही मोलाची ठरलेली आहे. या विकासामध्ये पवार फॅमिलींचाही फार मोठं योगदान आहे आणि 22 तारखेला आपण दादांचा वाढदिवस साजरा करतोय आणि मग आजच्या या पार्श्वभूमीवर आज आपण तात्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्याचबरोबर तात्यांनी जी राजकीय भूमिका घेतली, जी विकासाची मांडकीच्या विकासामध्ये जे ज्यांचं योगदान आहे, कोणकोणत्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मांडकीचा विकास केलेला आहे, त्याचाही वाव आपण या ठिकाणी करणार आहे. तात्या नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा दादानामा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आज आम्हाला आमच्या या दादानामा यूट्यूब चॅनलला मुलाखत देतात. खरं तर गेली अनेक वर्ष मी तुम्हाला पाहतोय. खरं तर तुम्हाला पाहत पाहत आम्ही सामाजिक काम करत राहिलो, राजकारण करत राहिलो. तर अशा या आपल्या या आदरणीय असं ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मी प्रप्रथमतः वंदन करतो आणि तुम्हाला असं मी विचारतो की आपला हा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे. सुरुवातीपासून तसं म्हणायला गेलं तर आमचं मांडकी गाव त्याला एक शिवाजी महाराजांच्या काळापासून एक वारसा लाभलेला आहे आणि पूर्वीचं आमचं संभापूर नावाचं हे गाव होतं. गावामध्ये गोडगळ होतं, म्हणजे ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे. अशा या गावामध्ये सुरुवातीपासून हे कामाला सुरुवात केल्यानंतर मग ज्योतिर्लिंग दूध संस्था असेल, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था असेल, मांडकी सहकारी पाणी पुरवठा संस्था असेल, अशा संस्थांमध्ये विविध संस्थांवर आमच्याकडे दरवर्षी दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. अटीतटीच्या निवडणुकामध्ये आम्ही त्या संस्था, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापनेपासून आज सगळ्यात माझ्या म्हणजे गटाच्या ताब्यात ती संस्था आहे आणि चांगल्या पद्धतीनं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या संस्थेचा बँकिंगचा वसूल असतो. त्याच्यामुळं आम्हाला संस्था चालवणं फार सोपं जातं आणि त्यांचं मार्गदर्शनही कारखान्याच्या संचालक मंडळाचं, चेअरमनचं लाभत असतं. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं कारखान्यावर जास्त मार्गदर्शन असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या संस्था, कारखाना असेल, बँका असतील, त्या चांगल्या पद्धतीने चालतात. त्याच्यामुळं आम्हाला या संस्था चालवणं फार अवघड गेलेलं नाही. त्याच्यामुळं चांगलंच मार्गदर्शन लाभलेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये दूध संस्थेमध्ये मी जवळजवळ 25 वर्ष दूध संस्थेमध्ये काम केलं. कधीही खासगी संस्था गावामध्ये दूध भरून दिलं नाही. पुणे जिल्हा खरेदी विक्री संघ, पुणे जिल्हा दूध संघ कात्रज याला आमची संस्था सभासद होती. जोपर्यंत मी त्या संस्थेत होतो तोपर्यंत खासगी दूधवाला मांडकी देऊन दिलं नाही. आता 4-6 लोक भरतात, परंतु मी संस्था सोडल्यानंतर बऱ्याचशी झाली, परंतु माझ्या कार्यकाळामध्ये 2 मजली इमारत झाली. पहिल्यांदा जमिनीचं खरेखत झालं, 2 वर्षांनी इमारत बांधली, तिसऱ्या वर्षी परत वरचा मजला बांधला. अशा परिस्थितीमध्ये चांगला कार्यकाळ ज्योतिर्लिंग संस्थेमध्ये मी काढला. त्याच्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संचालक पद मिळालं. त्याच्यामुळं मग ते सोडून 7.5 वर्ष आम्हाला कारखान्याचा कार्यकाळ संचालक पदाला लाभला आणि मग त्या कार्यकाळामध्ये आपल्या पुरंदर तालुक्याचे आमदार अशोक भाऊ टेकवडे ते लाभले. त्यांच्या कार्यकाळामध्ये नामदार दादांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर योजना आणण्याचं काम केलं. मग त्याच्यामध्ये महाजन योजना असेल, त्यानंतर समजा हायस्कूलसाठी लागणाऱ्या खोल्या असतील किंवा 2 केटीवर बांधले. आमच्या मांडकी गावाला 2 संस्था आहेत. मांडकी सहकारी पाणी पुरवठा 800 एकराची स्कीम आहे आणि भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा 1200 एकराची स्कीम आहे. तर त्या दोन्ही संस्थांना 2 केटीवर त्या काळात दादांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा निधी मिळाला आणि ते काम अशोकराव टेकवडे यांच्या काळामध्ये कार्यकाळामध्ये ते पूर्ण झालं. तसं पाहायला गेलं तर अशोकरावच्या काळामध्ये त्या काळामध्ये 1 कोटी 20 लाखाची कामं
मी ह्या मांडकी गावासाठी आहे. आणि हे सगळं करत असताना मग पुढं विकास संस्था आमच्या गावामध्ये एकच होती. पुढं मग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हिचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या संस्थेचा मी संस्थापक चेअरमन होतो. आणि आज अखेर ती संस्था चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. त्या संस्थेची पण आज इमारत उभी आहे. अशा पद्धतीने आमच्या मांडकी गावामध्ये सर्वच 10-11 सहकारी संस्था आहेत. त्या सर्वांच्याच इमारती आहेत. सर्व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि त्या ठिकाणी वेळोवेळी मान्यवरांचं मार्गदर्शन लागतं. अजितदादा असतील, माननीय नामदार पवार साहेब असतील, त्यांचं पहिल्यापासूनच मांडकी गावासाठी चांगल्या पद्धतीने योगदान आहे आणि आजही आहे. आजही नामदार अजितदादा पवार साहेबांनी परवा सासवडच्या सभेमध्ये देखील जाहीर केलं. त्याच्या आधी देखील आमच्या 10-15 लोकांच्या जेमिनी हायस्कूलला आम्ही बक्षीसपत्र करून दिलेले आहे आणि त्यामुळं दादांनी जाहीर सभेमध्ये सासवडच्या कबूल केले की 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करून 3 मजली इमारत, चांगलं सुशोभित गार्डन, चांगल्या पद्धतीचं ग्राउंड अशा पद्धतीनं दादांनी हे करून देण्याचं मान्य केलेलं आहे. दादांनी दिलेला शब्द हा कधीही खोटा ठरत नाही. ते एकदा हाती घेतलेलं काम चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं काम त्यांना लागतं आणि त्या पद्धतीने ते करून घेतात. एक वचने माणूस असल्यामुळं दादांनी कधीही असं आहे की बुवा हे झालं नाही, ते अशा कारणामुळे राहिलं, असं कधी त्यांच्याकडून ऐकायला मिळत नाही. अशा पद्धतीने एकदा दिलेला शब्द पूर्ण करणारे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही ते या ठिकाणी काम करतोय. माझं आता वय 73 वर्षाचं झालंय. तरी देखील आता दादांनी गेल्या वर्षी मला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं इंग्लिश स्कूल मांडकी या संस्थेवर स्थानिक कमिटीवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला या ठिकाणी संधी दिली. त्यामुळं ते काम करत असताना दादा म्हणजे मला तुमच्या काळातच इमारतीचं काम पूर्ण करून द्यायचे, त्यासाठी तुमच्यासारख्या माणसांची मला गरज आहे. अशा पद्धतीनं आज तर काय सगळ्याच सोसायटी असतील, मग छोटे मोठे समजा मंडळ असतील, त्याच्यात काम केलं. काही वेळेला ज्या काय म्हणतो ते दक्षता कमिटीवर 1 वर्ष काम केलं, तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून 1 वर्ष काम केलं. सगळ्या ठिकाणी लोकांच्या गोरगरिबांच्या कामामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव आणि अध्यक्ष ज्या वेळेला रामकृष्णजी मोरे होते आणि त्या काळामध्ये मला वाटतं जवळजवळ मी 6-7 मुली आणि 6 मुलं या ठिकाणी संस्थेमध्ये कामाला लावली. कधीही कुठल्या प्रकारचं लोकांना जाण्याचा प्रवास देखील माझा कोणी केलेला नाही. अशा पद्धतीने काम करणारा माणूस. त्या काळातली मुलं आज 70-80 जवळजवळ 1 लाखापर्यंत पगार घेत आहेत. काही जण आता रिटायरमेंट होत आहेत. अशा पद्धतीनं विजयराव कोलत्यांशी माझा संबंध होता. कोलत्यांच्याकडे मी 3 मुलं सर्व्हिसला लावली. त्यांचे एक शिक्षण संस्थेची शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये 2-3 जण काम करतात. ते पण देखील आता परमनंट आहे. अशोकराव टेकवडे निवड मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडेही शासकीय कार्यकाळात किंवा शासकीय शासनामध्ये चांगल्या पदावर 3 मुलं त्यांनी देखील माझ्या सांगण्यानुसार लावलेले आहेत. अशोकराव टेकवड्यांच्या काळात झाल्यानंतर तिथून पुढं मग मी नंतर दादांच्या माध्यमातून 2-3 ठिकाणी चांगल्या ठिकाणी मुलांना लावण्याचं काम केलेलं आहे. काही कामाच्या मंजुऱ्या आणलेल्या आहेत. अशा पद्धतीने कुठेही ग्रामपंचायत माझ्याकडे 15 वर्ष ग्रामपंचायत आतापर्यंत होते. आता चालू वेळेला ही ग्रामपंचायत दुसऱ्या गटाकडे, पण ह्याच्या अगोदर 15 वर्षामध्ये गावामध्ये कुठलं काम करायचं बाकी माझ्या गटातील सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी कुठलं बाकी ठेवलेलं नव्हतं. त्यानंतर रिक्तात कामं ती करत असतात, विकास कामं येत असतात, ते करावे लागतात. त्या पद्धतीने आज कामकाज चालू आहे. परंतु आमच्या कार्यकाळामध्ये बहुतेक कामं आम्ही तशी पूर्ण केलेली आहेत. रस्त्याचे कामाची वाल्याच्या बाकी होते, ते देखील काम आता चालू वर्षी पूर्ण होते. वाला ते गोडे उड्डाण रस्ता हे देखील आता काम चालू आहे. अशा पद्धतीनं सहकारामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये मला खूप त्याची आवड होती आणि आजही आहे. आजही लोक मला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात आणि त्याची कामं करत असतात. कुणाचं ऍडमिशन असू देत, कुणाचं काय फी वाचून रडलेलं असेल तर थोडीफार मदत करण्याची भूमिका आहे ठेवली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आमटेंच्या प्रमाणे आज इथे घोडे उड्डाण, या घोडे उड्डाणच्या समोर 12 एकर जमीन असणार श्री सॅनिटोरियम फॉर लेप्रोसी पेशंट वीर ही एक संस्था आहे. ती संस्था जवळजवळ 75 सालापासून आम्ही चालवतो. तिथं ऑनरी मानद सचिव म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो.
त्या ठिकाणी ती संस्था म्हणजे एक कुष्ठरोगांचं पुनर्वसन आहे. ते काय कुठलं हॉस्पिटल नाही किंवा काय नाही, तिथं कुठले उपचार वगैरे केले जात नाहीत. पण पुनर्वसन म्हणजे त्या लोकांना समाजापासून वंचित ठेवलेलं असतं. घरातल्या लोकांना वागण्याला थोडीशी अडचण निर्माण होते. त्यामुळं अशा लोकांची कुठं शासनाने सोय केली असेल, तर अशा संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. तर त्या पद्धतीने मांडकी या ठिकाणी पण आम्ही ते काम करतो. आता तिथं जवळ-जवळ 30-40-50 पेशंटपर्यंत पेशंट होते. आता राहण्याची समजा त्यांची सोय नसल्यामुळे 25-30 पेशंट आम्ही ठेवतो. काही कंपन्या असतील, काही लोकांचे वाढदिवस असतील, मी लोकांना सांगत असतो, की तुम्ही इकडे-तिकडे वाढदिवसाला पार्टीला पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी वाढदिवस साजरे करा. त्यांना एक मदत वेळचं होईल. जेवण द्या. काही लोक जेवण देतात, काही लोक कपडे देतात. अशा पद्धतीने ती संस्था आम्ही चालवतो. गेले ती 7-8 वर्ष आता आम्हाला ग्रँड नव्हती. आमदार अजितदादा पवार साहेबांना 1-2-3 वेळा भेटून एक 3-4 वर्षाची ग्रँड आता आम्हाला मिळालेली आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यांचं सगळं खाणं-पिणं, मेडिसिन सुरुवातीला म्हणजे मेडिसिनसाठी पहिला त्यांना प्राधान्य असतं, दुसरं कपडा, तिसरं राहण्याचं ठिकाण, चौथं लाईटची व्यवस्था. आता तिथे चोऱ्या-माऱ्या होतात, थोडंसं दबाव लोक आणतात म्हणून आम्ही कंपाऊंड वॉल करून त्याला संरक्षण भिंत वगैरे सगळं ओके केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. तिथं कुठल्याही प्रकारचं कोणालाही मानधन नाही, प्रवास खर्च नाही किंवा काही नाही. स्वयंसेवक अशा संस्था. पद्धतीने कमिटी त्या ठिकाणी काम करत असते. असा एकंदरीत माझा कार्यकाळ त्या ह्याच्यामध्ये चालू आहे. आता ते गावच्या विकासामध्ये तुमचं योगदान मोठं आहे. त्याचबरोबर या काम करत असताना जे नेते मंडळी असतील किंवा राजकीय असतील, त्या सर्वांना हाताळण्याची जबाबदारी किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्याची हातोटी तुम्हाला अवगत असलेली आहे. आता आपण बघतोय की 22 तारखेला 22 जुलैला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादांचा वाढदिवस पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. तर आपण या मांडकीच्या माध्यमातून किंवा या वेगवेगळ्या संस्था मांडकीमध्ये आहेत, त्या सर्वांच्या वतीनं दादांना आपण कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? काय शुभेच्छा द्याल तुम्ही? दादांनी केलेलं काम म्हणजे कसं असतंय, की मांडकी एक खेडेगाव. त्या गावामध्ये मी 1 ते 8 तासांनी प्रयत्न केल्यानंतर दादांना मांडकी गावामध्ये पीडीसी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा मागली. थोडासा बराचसा विरोध झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण दादांनी माझं ते काम केलं. अशा बऱ्याच गोष्टी असतील, संस्था असतील, त्याच्यामुळं दादांना म्हणजे सहकारी संस्था असतील, मी आणलेली बँक असेल किंवा अन्य काही कामं केली असतील, त्या कामाच्या माध्यमातून दादांना आमच्या या सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देणं हे एक म्हणजे कार्यक्रम काय म्हणतात त्याला, लाख लाख शुभेच्छा देणं हे उचित ठरणार आहे. तर ते काम करणाऱ्या माणसाला सतत कामाची हवा असते. म्हणजे एक काम केलं की त्याला दुसरं काम पुढे दिसत असतं. या पद्धतीनं सतत मी पाहिले की तुम्ही न थकता गावासाठी सतत राबत असता. सतत तुमच्यामध्ये गावच्या विकासाचा विचार असतो. अनेक कामं झाली. अजूनही आपल्याला वाटत असेल की ह्या गोष्टी मांडकी गावासाठी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण दादानामा या युट्यूबच्या माध्यमातून काय मांडणी कराल किंवा काय मांडाल की बाबा माझ्या मांडकी गावासाठी याच्या अगोदरही खूप कामं झाली पाहिजेत, झालेली आहेत. आता इथून पुढच्या काळामध्ये कोणत्या प्रकारची कामं व्हावीत असं तुम्हाला मनोमन वाटतं? नाही, इथून पुढच्या काळामध्ये पहिला मुद्दा म्हणजे शैक्षणिक बाबीमध्ये थोडंसं शिक्षणाच्या बाबीमध्ये आमच्या शाळेला इमारत नव्हती. त्या इमारतीचं दादांनी कबूल केले, परंतु आमची मागणी आहे की लवकरात लवकर ते काम शाळेचं चांगल्या पद्धतीने व्हावं. त्याचप्रमाणे गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून दुसरं म्हणजे की ज्या आमच्या पाणी योजना आहेत, त्या ज्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत, की एक पावणे 400 हॉर्स पॉवरची 1200 एकर स्कीम आहे. त्याला डबल हाऊस पावणे 400 अधिक परत दुसरं स्टेज आहे त्याला पावणे 400. त्याच्यामध्ये ह्या लाईटच्या मध्ये मधल्या काळामध्ये आम्ही कोणी संस्थान म्हणून स्वतःच्या मालकीचा फिडर घेतला. परंतु जे काही लाईट बिल येत असते तर त्याच्यामध्ये दादांच्याकडनं ही अपेक्षा आहे की सर्व शेतकरी हे गरीब लोक आहेत. तर ह्या म्हणजे अल्पभूधारक आमच्या ह्या संस्थेमध्ये मांडकी गावामध्ये जास्तीत जास्त मोठा भाग आहे तर म्हणलं तर 10 एकराच्या पुढचा नाही. आणि त्याच्या खालोखाल म्हणजे कोण अर्धा एकर, 2 एकर, 1 एकर अशा पद्धतीचे शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत. त्यांना कमी खर्चामध्ये पाणी पुरवठा, वीज पुरवठा किंवा पाणीपट्टी बसावी अशा हिशोबाने ती एक योजना दादांच्या हिशोबाने पुढल्या भावी काळात आमच्या मांडकी गावाला मिळावी अशी ती एक योजना आहे. त्या शिक्षण संस्थेचं जर सांगितलं आपण त्याच पद्धतीनं काही समाज मंदिरं अपुरे आहेत. ती समाज मंदिरं पूर्ण झाली पाहिजे. कारण समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाला एकवटून घेतल्याशिवाय आपल्याला कुठलंही कार्य करायचं म्हणलं तर सर्व समाज आपल्याला एकच पाहिजे.
आणि तो असल्याशिवाय आपल्याला शोभा नाही. तर त्यासाठी काही समाज मंदिरं राहिली, का अंतर्गत रस्ते आहेत, पाणीचे रस्ते आहेत. तर अशा रस्त्यांच्या बाबतीमध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या आमदारांना आदेश होऊन ती मदत व्हावी अशी एक अपेक्षा वाटते. धन्यवाद. आता तुम्ही गावच्या विकासामध्ये सतत मोठं योगदान आपलं राहिलेलं आहे. अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषवलेले आहे, अनेक संस्था तुम्ही निर्माण केलेल्या आहेत. त्या संस्था पुढं होऊन निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर प्रगती करतील. गावच्या विकासामधील तुमचा जो सहभाग आहे तो मैलाचा दगड ठरणार आहे. तुम्ही सांगितलं की गावच्या शाळेची इमारत मोठ्या प्रमाणात होती, ती इमारत होईल. आपण मनोदय व्यक्त केलेला की ज्या तुमच्या पाणी संस्था आहेत त्या पाणी संस्थांचं वीज बिल शेतकऱ्यांना माफ व्हावं किंवा वीज बिलामध्ये काही सवलती मिळावी. निश्चितपणे दादानामा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य ठिकाणी पोचल्या जातील. आपण दादानामा या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.